डॉक्टर साहेब आहेत घरात? हो आहेत की. त्यांना म्हणा एसपी वर्तक आले आहेत. बर. लवकर बोलव. साहेब ते इन्स्पेक्टर साहेब. हॅलो. येस, हाऊ मे आय हेल्प यू इन्स्पेक्टर वर्तक? एसपी वर्तक, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस. हो बोला एसपी साहेब. डॉक्टर कामत, एका डॉक्युमेंटवरती मला तुमची सही हवी आहे, पण त्याआधी तुम्ही हे पाहून घ्या. डोंट वरी. काय डॉक्टर कामत, आम्ही हॉस्पिटलच्या सगळ्या औषधांचं फिजिकल स्टॉक व्हेरिफिकेशन केलंय. भाऊरावांना ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्याच्या एक दिवस आधीपासून ते भाऊरावांच्या मृत्यूच्या दिवसापर्यंत या दरम्यानचा ओपनिंग स्टॉक, त्यांच्यासाठी वापरली गेलेली सगळी औषधं आणि रिमेनिंग स्टॉक, या सगळ्यांचा रिपोर्ट एकदम परफेक्ट आहे. सो डोंट वरी. नो, आय एम नॉट वरिंग. पण यात तर हॉस्पिटलमधल्या सगळ्या पेशंट्सना दिलेल्या सगळ्या औषधांचा रिपोर्ट आहे, इन्क्लुडिंग भाऊराव. आय एम नॉट ऑथराइज टू साइन एनी स्टॉक व्हेरिफिकेशन रिपोर्ट. डॉक्टर कामत, या हो, आय एम सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी डॉक्टर. मी तुमच्या भावना दुखावल्या असतील तर. तशा त्यांच्या आठवणी येतेच राहतात रोज न चुकता. डॉक्टर, मग सध्या तुमची फॅमिली? कोणी नाही, मी एकटाच आहे. त्या घटनेनंतर जगच बदलून गेलं हो माझं. लग्न, घर, संसार सगळ्यावरचा विश्वास सोडून गेला. आता माझे पेशंट्स हेच माझं ध्येय. काय एसपी साहेब, अशा भयानक अनुभवातून गेल्यावर माणसावर काय ओढवतो याचा अंदाज तुम्हाला नाही यायचा. अंदाज आहे मला डॉक्टर. काही वार मी झेललेत आयुष्यात. मी सुद्धा तुमच्यासारखं एकाकी आयुष्य जगतो. हा, आता फरक एवढाच आहे की तुम्ही पेशंटना बरं करण्यासाठी ध्येय ठेवून जगता आणि मी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी. अन्याय, भ्रष्टाचार यांच्याशी लढणं सोपं नाहीये एसपी. आणि पोलिसात भरती होऊन तुम्ही ते करू शकाल हा तुमचा समज फारच चुकीचा आहे. अहो, माझं घर कसं उद्ध्वस्त झालं हे जर तुम्हाला कळलं तर घृणा निर्माण होईल तुम्हाला तुमच्या खाकी वर्दीची. आय एम सॉरी, मी जरा जास्तच बोलून गेलो. नाही, इट्स ओके डॉक्टर, नो प्रॉब्लेम. अशा भावना दाबून ठेवण्यापेक्षा माणसाने त्या बोलून व्यक्त कराव्यात. स्वतःचं मन, स्वतःचं अंतःकरण याच्यातला वाद तरी मिटला जातो. एनिवे डॉक्टर, थँक्स फॉर कोऑपरेशन. यू आर वेलकम. विश्वास. बाया, तुला सांगतो, विश्वास खूप महत्वाचा आहे. आता हेच बघ ना, भाऊरावांचा मृत्यू हा इन्शुलिन नावाचं औषध अधिक प्रमाणात दिलं गेल्यामुळे झाला. हा, असा पोस्टमॉर्टमचाच रिपोर्ट आहे. काय सांगताय काय साहेब? हे म्हणजे अतिच झालं. मग डॉक्टर लोक काय झोपा काढत होते?
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बाळ्या, भाऊरावांची हत्या ज्या माणसाने केली त्याला औषधाचं ज्ञान निश्चित असणार. जो जो भाऊरावांपर्यंत थेट पोचू शकत होता, ज्याच्याकडे भाऊरावांची हत्या करण्यामागे ठोस कारण होतं. हा याक्षी बरोबर बोलणार साहेब. हाय ना. एखाद्याचा खेळ खतम करायची भारी आयडिया. जायला आपण उगाच घोडा चॉपर हे भारी आहे. काय मग साहेब, कोण असणार हा माणूस? तुमचा काय डाऊट? तेच तर शोधण्याचा प्रयत्न करतोय बाळ्या. भाऊरावांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची कसून चौकशी केली आम्ही, पण काही निष्पन्न नाही झालं त्यातनं. कारण ते औषध बाहेरून आणून दिलं गेल्याचं स्पष्ट झालंय. एक मिनिट साहेब. म्हणजे हा मर्डर करणारा कोणतरी बाहेरचा आहे असं म्हणायचंय तुम्हाला? फक्त माझं म्हणणं नाहीये बाळ्या, संपूर्ण पोलीस खातं हेच म्हणतंय. तुला सांगतो बाळ्या, कदाचित तुझ्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट निघू शकतं. कारण त्या दिवशी सकाळी नेमका तू तिथं तडमडलास. म्हणजे काय चांगलं करायचं म्हणलं तर अंगाशीच येतंय. मी तुला आधीच बोललो होतो, राजकीय हत्येची समीकरणं फार वेगळी असतात बाळ्या. तिथं कधी कुणाला कशासाठी बळीचा बकरा बनवलं जाईल काही सांगता येत नाही. मग साहेब पकडा ना, पकडा एखादा डॉक्टर, बनवा त्याला बकरा. तसं होत नाही बाळ्या. का ते शिकले सवरलेले आहेत म्हणून, ते सभ्यपणाचा मुखवटा घालतात म्हणून? हा? या संपूर्ण प्रकरणात बाळ्या तू एकटा आहेस जो गुन्हेगाराचा चेहरा घेऊन वावरतोय. काय पण दुनिया आहे ना साहेब. चांगलं बनायचं म्हणलं तरी बनाय नाही देत. याचं कारण विश्वास. बाळ्या, हा जो तुझा चेहरा आहे ना, त्याच्यावर दुनियेचा विश्वास नाहीये. हा, आता कदाचित तू एखादा वेगळा मुखवटा धारण केलास तरच. रागवणार नसाल तर एक विनंती करू का साहेब? साहेब, परवा तुम्ही दादाच्या कानपटीत आणली, आणखी 10 वेळा मारा साहेब, पण यो गुन्हेगारीचा ठपका पुन्हा नको साहेब. साहेब, वाल्याचा वाल्मिकी झाला, अख्ख्या दुनियेने हे स्वीकारलं. आम्ही तर साधी माणसं. हा, तर वाल्मिकी सारखं डोक्यावर नका घेऊ, पर माणूस म्हणून तरी जगू द्या. अरे शेखर बेटा, ये ना. मामा, दिव्या कुठे? दिव्या आत आहे बेटा, पॅकिंग करतीये. ये ना आत, ये ना. किती उशीर केलास? मी केव्हाची वाट बघते. सेल पण बंद ठेवलाय. काय झालं शेखर? दिव्या, तू 2 दिवसांनी गेलीस तर? अरे ऍक्च्युली कामच असं आहे ना की दिव्या, अगं परवा भाऊंचं 13वा आहे आणि मी इथे एकटाच आहे. मी समजू शकते रे. कामं थोडीशी पोस्टपोन करून तुझ्याबरोबर थांबावं असं मलाही वाटतं, पण जग आपल्यासाठी थांबत नाही शिकत. काही कामं अशी असतात की ती त्याच वेळी करायला लागतात.
पण तू प्लीज माझ्यावर नाराज होऊ नकोस रे. नाही ग, मी नाराज नाही तुझ्यावर. मी कावलोय स्वतःवरच. आणि खरं सांगतो, मला खूप एकटं वाटतंय ग. शेखर, बरोबर, मी तुला थांबवणार नाही. अगं पण तू नागपूरला का चाललीस, कशासाठी चाललीस, मला काय सांगितलं नाहीस तू. अरे माझं म्हणजे शेखर, अरे इट्स ओके, तुला सांगायचं नसेल तर सांगू नकोस. आय वोंट फोर्स यू. तसं नाहीये शेखर. शेखर, आय प्रॉमिस यू, मी आले ना परत मी तुला सगळं सांगेन. बट वन थिंग इज सर्टन, तुझ्या विश्वासाला तडा जाईल असं मी काहीच करणार नाही. ट्रस्ट मी.